अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 1. अनिका, तू माझं ऐकते आहेस ना? तू आई बनणार आहेस अनिका. अनिकाला हळूहळू शुद्ध येऊ लागली होती आणि डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच 18 वर्षांची अनिका अचानक धक्क्यात आली. तिला काहीच कळत नव्हतं की ती प्रेग्नंट कशी असू शकते. आताच तिच्या लग्नाला 24 तास सुद्धा पूर्ण झाले नव्हते आणि आजपर्यंत कोणत्याही मुलाने तिला स्पर्शही केला नव्हता. अशा परिस्थितीत अनिका प्रेग्नंट कशी असू शकते? जितकी शॉक अनिका होती, तितकेच शॉक तिचे वडील होते, जे डॉक्टरच्या केबिनमध्ये उभे होते, जशी येणाऱ्या वादळाची चाहूल लागली होती. त्याच वेळी डॉक्टरांनी गौतमला सांगितलं, बघा मिस्टर गौतम लेर्य, मला समजतं की तुम्ही दोघंही यावेळी खूप अस्वस्थ असाल. पण तुम्ही काहीही निर्णय घेण्याआधी एक गोष्ट सांगतो, की प्रेग्नन्सी 4 महिने पार झाली आहे, सो अबॉर्शन इज आउट ऑफ द क्वेश्चन. अनिकाला वाटत होतं की नक्कीच डॉक्टरांकडून काही चूक झाली असावी. म्हणून नर्सच्या आधाराने उभी राहून कमजोर अनिकाने थोडी शक्ती एकवटून डॉक्टरला सुनावलं, तुम्ही काय म्हणताय? हे अशक्य आहे. पण डॉक्टर काही बोलण्याआधीच गौतम रागाने पेटून उठले, अनिकाकडे आले आणि तिला जोरात एक थप्पड मारली. ते म्हणाले, याचं उत्तर डॉक्टरला नाही, तुलाच द्यायचं आहे बेशरम. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर काही वेळाने, जेव्हा गौतम नेहमी कारच्या बॅक सीटवर बसायचे, ते आज अनिकाला मागे बसवून स्वतः ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. मानो असं करून ते अनिकाला आपली नाराजी दाखवत होते. अनिकाला माहीत होतं की एक मुलगी म्हणून आज तिने आपल्या वडिलांना जगातील सर्वात मोठं दुःख दिलं होतं, एक अनमॅरिड आई बनून. इतकं दुःख त्यांना अनिकाच्या आईच्या जाण्यानंतरही झालं नव्हतं. पण हे सगळं माहिती असूनही अनिका सध्या शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या काहीही करण्यास सक्षम नव्हती. तिचं शरीर कारच्या बॅक सीटवर कमजोरीसह मानो जड झालं होतं. मनाली भारतातील अतिशय सुंदर शहर आहे. इथे देश-विदेशातून आलेल्या टुरिस्ट्समुळे शहरात नेहमी रौनक असते. पण अनिकाला असं वाटत होतं, मानो आज मनालीतील प्रत्येक माणूस तिला प्रश्न करणाऱ्या नजरेने एकच प्रश्न विचारत आहे की, शेवटी कोण आहे या बाळाचा बाप? पण या प्रश्नाचं उत्तर अनिकाकडेही नव्हतं. ती फक्त ओल्या डोळ्यांनी एकच विचार करत होती, की जेव्हा आजपर्यंत तिला कोणत्याही मुलाने स्पर्शही केला नाही, तर ती प्रेग्नंट कशी असू शकते? अनिका याच गोंधळात होती. इतक्यात तिची कार तिच्या घराच्या मोठ्या गेटमधून आत शिरली. ते गेट खूपच जुनं होतं आणि त्यावर जंगलाचं चित्र देखील कोरलेलं होतं. ग्लेशियर हाऊस हा ब्रिटिश काळातील एक मोठा बंगलाच होता. असं म्हणायचे की इथे इंग्लंडचे अधिकारी व्हॅकेशनसाठी यायचे. बंगल्यात जुने पण भव्य एंटिक्स होते. मोठं गार्डन होतं आणि मध्ये एक फवारा होता. पण चांगली निगा राखली नसल्याने गेल्या काही वर्षांपासून बंगल्यात एक प्रकारची बंजरता दिसू लागली होती. गौतम घरात शिरताच अनिकाच्या रिपोर्ट्स रागाने सोफ्यावर फेकून दिले आणि आपलं डोकं हाताने धरून, एक गुरराटलेल्या वाघासारखे हॉलमध्ये इकडून तिकडे चालायला लागले. अनिका कमजोर शरीर आणि जड पावलांनी गौतमच्या मागे घरात शिरली. आज अनिकाला आपलं शरीर रोजच्या तुलनेत खूपच जड वाटत होतं. अनिकाचं वजन तिच्या वयाच्या मुलींपेक्षा किमान 3 पट जास्त होतं. गोल, मोठा चेहरा, मोठं पोट आणि ठुडी इतकी जड होती की अनिकाची पूर्ण मान लपून जायची. 120 किलो वजनाची अनिका. तिची तुलना लोक नेहमी भरलेल्या अनाजाच्या बोरीशी करायचे. पण जितकं मोठं तिचं शरीर होतं, तितकीच तिची दिसण्याची सुंदरता आणि क्यूटनेस होती. चेहऱ्याच्या 2 बाजूंना एक एक रसगुल्ला ठेवलेला असल्यासारखे तिचे गाल, थंडीमुळे नेहमी लाल असलेली नाक आणि जगातली सगळी मासूमियत जणू तिच्या 2 डोळ्यांत साठवलेली होती. पण आजवर कुणालाच तिचा हा निरागस चेहरा दिसला नाही. लोकांना फक्त तिचं बेडूल शरीरच दिसायचं. मायेची अनिकाला आज तिच्या वडिलांच्या इमोशनल सपोर्टची सर्वात जास्त गरज भासत होती. म्हणून अनिका ओल्या डोळ्यांनी गौतमकडे वळली होती. तेव्हाच गौतम आपल्या भारी आवाजात तिच्यावर गरजले, कष्टाने एकच संधी मिळाली होती आपल्याला आपल्या आयुष्याला थोडं चांगलं बनवायची. नशीबवाली होतीस तुझी डोगरा खानदानच्या एकुलत्या वारसाशी, कुणाल डोगराशी तुझं लग्न झालं होतं. डू यू नो की तो पॉवरफुल लोक आहेत तीर्थरूप. मनालीचं सर्वात पॉवरफुल खानदान डोगरास, आपल्या सगळ्या कर्जातून, पेंडिंग कोर्ट केसांमधून, आपली प्रत्येक समस्या त्यांनी दूर केली होती. पण लग्नाच्या 24 तासातच तू आपलं जीवन परत नरक बनवलं. त्यांना तुझ्या या कृत्याबद्दल समजलं तर देव जाणे काय होईल.
आणि तुझी लहान बहीण कामिनी, तिच्याशी कोण लग्न करणार? जरी ती तुझी सावत्र बहीण असली तरी तुझ्या या कृत्यामुळे तिचंही नाव खराब होईल. नाही नाही, जोपर्यंत हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत मी तुझी लहान बहीण कामिनी आणि तुझी नवीन आई मनीषा हिच्या भावाच्या घरी पाठवेन. काही विचार करून ते म्हणाले, पण आज नाही तर उद्या सगळ्यांना कळणारच आहे. असं बोलत त्यांनी आपलं डोकं धरून सोफ्यावर बसले. आता त्यांच्या आवाजात राग कमी आणि भीती जास्त होती. पण गौतमचे अश्रू जणू कठोर शब्दांत बदलून त्यांच्या तोंडातून बाहेर येत होते. तुझा नवरा कुणाल लग्नाच्या एका तासातच शहरात निघून गेला होता. आता या प्रेग्नन्सी बद्दल तुझ्या सासरच्या लोकांना समजलं तर देव जाणे ते लोक काय करतील. समाजात इज्जत नक्कीच उधळली जाईल. पण आपण पुन्हा त्या दलदलीत अडकू जिथून त्यांनी आपल्याला बाहेर काढलं होतं. काश तू पण तुझ्या आईसोबतच. गौतम आपली गोष्ट सांगताना थांबले, पण अनिका त्याचं ऐकून होती जे गौतम म्हणता म्हणता थांबले होते. अनिकाला कटू शब्द ऐकायची सवय होतीच, पण आज प्रश्न तिच्या चरित्रावर उठला होता, तिच्या पवित्रतेवर. अनिकाला या चक्रव्यूहातून लवकरात लवकर बाहेर यायचं होतं, पण तिला काहीच कळत नव्हतं की ती काय करावं. ती विचार करत होती की जे काही होतं आहे ते खोटं होतं, तर मग तिच्या पोटात श्वास घ्यायला उत्सुक असलेलं हे सत्य काय होतं. दुसऱ्या दिवशी गौतम यांनी घरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागील 5 महिन्यांची फुटेज मागवली आणि बारकाईने पाहिल्यानंतर त्यांना हे समजलं की मागील 5 महिन्यांपासून छोटी मोठी आजारपणामुळे अनिका घराबाहेर कुठे गेलीच नव्हती. हे पाहून गौतमचा राग आता आश्चर्यात बदलला होता. त्याला इतकं तर समजलं होतं की काहीतरी गडबड होती, पण त्याहून जास्त त्याला चिंता होती की आता डोगरा घराणं काय करणार. लवकरच अनिकाच्या देखभालीसाठी एक नर्स ठेवण्यात आली. सततच्या देखभाली आणि औषधांच्या परिणामाने अनिकाच्या तब्येत सुधारत होती. पण त्याच वेळी तिच्या आतल्या नन्ह्या जीवाबद्दलची भावना ती रोमांचित करत होती. अनिकाचं वय भलेच कच्चं होतं, पण तिच्या आतली आई लवकरच जन्म घ्यायला उत्सुक होती. तिच्या आयुष्यात शेवटी तो येणार होता जो फक्त तिचाच असेल. 4 महिने उलटले होते. अनिका तिच्या गर्भारपणात सर्व काही विसरून गेली होती. ती कोणाशी बोलत नव्हती, कोण तिच्याशी बोलत नव्हतं. ती फक्त आपल्या पोटातल्या त्या लहान जीवाशीच गप्पा मारत होती. अशातच एक दिवस अनिका पाईपने तिच्या घराच्या बाहेरील बागेत पाणी घालत होती. अचानक तिला तिच्या पायाखाली काही हालचाल जाणवली. ती काही समजते त्याआधीच तिच्या घराच्या मुख्य गेटमधून एक स्पोर्ट्स बाईक आत आली. मशीन गनमधून जशा गोळ्या सुटतात तसाच बाईकचा आवाज ऐकून असं वाटलं जणू बॉर्डरवर युद्ध सुरू झालं आहे. बाईकचे आवाज ऐकून अनिकाने पाण्याचा पाईप सोडून दिला. तिने पटकन दोन्ही हातांनी आपलं पोट धरलं, जणू ती आपल्या घाबरलेल्या बाळाला आपल्या कुशीत लपवत होती. बाईक आली आणि बंगल्या समोरच्या पायऱ्यांपाशी थांबली. लेदरचे शूज, टाईट जीन्स, गडद निळा टी शर्ट आणि चेहऱ्यावर लागलेल्या पिवळ्या चष्म्यातून मुलाचे खोल लाल डोळे स्पष्ट दिसत होते. अनिकाने त्या मुलाला पाहिलं आणि तिचं हृदय जणू भीती आणि ताणामुळे जोरात धडकू लागलं. तो मुलगा दुसरं कोण नसून अनिकाचा नवरा कुणाल डोगरा होता, जो 21 वर्षांचा होता. कुणाल मोठ्या स्टाईलमध्ये बाईकवरून उतरत अनिकाच्या दिशेने सावकाश चालत पुढे येत होता. अनिका आणि कुणाल दोघंही एकमेकांकडे पाहत होते. कुणालचं अनिकाशी लग्न त्याच्या मर्जीविरुद्ध झालं असलं तरी आपल्या बायकोच्या पोटात दुसऱ्या कोणाचं बाळ पाहणं कोणत्याही माणसाला सहन होणार नव्हतं. कुणाल लग्नानंतर मंडपातून थेट दिल्लीला आपल्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायला गेला होता आणि तिथे पोहोचताच दुसऱ्या दिवशी त्याला अनिकाच्या गर्भवती होण्याची बातमी कळली होती. अनिका त्या दिवसापासून रोजच विचार करत होती की ज्या दिवशी तिचा सामना कुणालशी होईल त्या दिवशी तो कसा प्रतिक्रिया देईल. आज जेव्हा कुणाल तिच्या समोर येत होता तेव्हा माहीत नाही का, निर्दोष असूनही भीती आणि लाजेमुळे अनिकाला एक विचित्र बेचैनी जाणवत होती. अनिका तात्काळ तिच्या पप्पांना फोन करते, पण त्यांचा फोन लागत नाही. कुणाल आपल्या दिशेने येताना पाहून अनिकाची घाबरट इतकी वाढली होती की ती भीतीने बडबडायला लागली. ते पप्पा तर नाही आहेत घरात. कुणाल अनिकासमोर घमेंडीत उभा होता. तो अनिकाला वरून खाली बघत होता. सुजलेला चेहरा, 8 महिन्याचे प्रेग्नन्सी असलेलं मोठं पोट, गादीसारखे मोठे हात आणि पाय. गर्भारपणामुळे अनिका आधीपेक्षा जास्त मोठी दिसत होती. अनिकाला पाहून कुणालने त्याचे ओठ दाबले आणि जोरात जमिनीवर थुंकलं.
हे पाहून अनिकाची अशक्तपणा जणू अचानकच परत आला. ती तिच्या पायांवर नीट उभी राहू शकत नव्हती. जणू तिला तिचं शरीर ओझं वाटत होतं. कुणाल रागाने बघत जसा जसा पुढे येत होता, तसतशी अनिका एक घाबरलेली मेंढी असल्यासारखी घाबरून मागे जात होती. असं वाटत होतं जणू कुणालचे टोकदार लेदर शूज अनिकाच्या नाजूक पायांवर कधीही चिरडतील. तेवढ्यात मुख्य गेटमधून गौतमची गाडी आत येऊन थांबली. गौतम गाडीतून उतरून जोरात कुणालच्या दिशेने गेला, जसा एखादा सचिव आपल्या बॉसच्या मागे धावतो. गौतम कुणालजवळ येऊन त्याला म्हणतो, "अरे कुणाल बेटा, आज अचानक तू फोन केला की तू येतो आहेस? तुझ्या कॉलेजमध्ये सुट्ट्या सुरू झाल्या का?" कुणाल रागाने म्हणाला, "संपूर्ण 4 महिने झाले मी आलो आहे. तुम्ही असं बोलून तुमच्या जावयाचं स्वागत करणार का? बाकी खूप काही बदललं आहे इथे." कुणालने अनिकाच्या पोटाकडे पाहून आपल्या खिशातून रमूची बाटली काढली आणि तोंडाला लावली. तो आल्यापासून त्याची नजर फक्त अनिकाच्या पोटावरच खिळलेली होती. परिस्थिती थोडी सावरावी म्हणून गौतमने कुणालला सांगितलं, "चल कुणाल बेटा, आत जाऊन बोलूया." पण गौतमचं बोलणं दुर्लक्ष करत कुणालने रमूचे घोट घेतले आणि अनिकाच्या पोटाकडे घुरत राहिला. गौतमलाही थोडं विचित्र तर वाटत होतं, पण कुठेतरी तो कुणालच्या मनातलं ओळखत होता. म्हणून मोठ्या सहजतेने गौतमने कुणालला सांगितलं, "पहा कुणाल, मी समजू शकतो की तुला हे लग्न मोडायचं असेल." हे ऐकताच कुणाल जोरात ओरडला, "जी गोष्ट तुम्ही समजू शकता, ती गोष्ट माझे म्हातारे आजोबा समजू शकत नाहीत ना. त्यांनी जबरदस्ती माझं लग्न या जाड्या मुलीशी लावलं आणि आता तेच म्हणत आहेत की तिच्या या हरामाच्या मुलालाही मी माझं नाव द्यावं. एकतर हिला पाहिलं की मला असं वाटतं की जणू काही मी एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय, जो मी केलाच नाही. लग्नाच्या मंडपातून मी पळालो होतो, कारण मला तिच्यासोबत एक क्षणही घालवायचा नव्हता." बोलता बोलता कुणालचा श्वास चढायला लागला होता. जणू महिनोंपासून साचलेली भडास तो काढत होता. अनिका आणि गौतम दोघांनी कुणालचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की आताच धरती फाटून दोघं बाप लेकी त्यात गडप होतील. कुणालचा आक्रोश शिखरावर पोहोचला होता. अजून काही शिल्लक राहिलंय की काय? अशा प्रकारे त्यानं अनिकाकडे बोट दाखवत पुढे बोलला, "पहा या निर्लज्ज मुलीला, लग्नाच्या फेऱ्यांमध्ये असताना पोटात कोणाचं तरी पोर घेऊन फिरत होती. आणि इतकं झालं तरी आज माझ्यासमोर निर्लज्जासारखी उभी आहे. काय वाटलं तुला की मी या मुलाला माझं नाव देईन? कुणाल डोगराचं नाव? कुठल्या गटारातून आलेला जंतू आहे हा?" हे बोलताना कुणाल संतापून अनिकाच्या दिशेने पुढे सरसावला, जणू त्यानं रागाच्या भरात काहीतरी विचित्र केलं असतं. पण दारूच्या नशेत त्याचे पाय घसरले आणि तो तोल गमावू लागला. तेवढ्यात गौतमने पुढे येत त्याला सावरलं. अनिका कुणालचं बोलणं ऐकून जितकी दुखावली होती, तितकीच रागावलीही होती. तिला जाडेपणामुळे असे टोमणे ऐकून ऐकून थोडीशी सवयीची झाली होती. पण आता तिला स्वतःवरच घाण येत होती की कुणीतरी तिच्या होणाऱ्या मुलाला शिव्या देत होतं आणि ती असह्य उभी होती. बाळाचा विचार करताच तिच्यात एक अनोखी हिंमत जागी झाली आणि काही विचार न करता ती बोलून गेली, "मी या लग्नाला मान्य करत नाही." हे ऐकताच गौतम आणि कुणाल दोघेही चकित झाले. कुणाल विचार करत होता की कालच आलेल्या पोराटीमध्ये एवढी हिंमत कुठून आली की ती माझ्या कुणाल डोगराच्या समोर असं बोलली. पण तो काही बोलण्याआधीच गौतमने परिस्थिती सांभाळत कुणालला म्हटलं, "सध्या अनिकाची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि राहिला प्रश्न मुलाचा, तर झाल्यावरच त्याला अनिकापासून कायमचं वेगळं केलं जाईल. माझ्यावर विश्वास ठेव." आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून अनिकाला असं वाटलं जणू मोठ्या ट्रकनं तिला मागून धक मारली आणि ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. तणावानं तिचा श्वास घुसमटायला लागला आणि एक क्षण ती श्वास घ्यायलाच विसरली. त्याच क्षणी तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना झाल्या. वेदनांनी अनिका झटक्यात पाठीवर कोसळली आणि बेशुद्ध होताना तिनं पाहिलं की गौतम तिच्याकडे धावत येत होता. गौतमने हडबडीत फोन करून ॲम्ब्युलन्सला बोलावलं होतं. पण हे सगळं पाहूनही कुणाल तिथंच उभा राहिला, निर्लज्ज आणि बेसावधपणे रमूच्या घोट घेत होता. जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता. संध्याकाळच्या मंद प्रकाशात अनिकाच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर होतं. तिला फक्त एका लहान मुलीचा आवाज ऐकू येत होता, "मॉम, मॉम उठ ना मॉम." बघता बघता 6 वर्ष उलटली, पण तिचा आवाज अजूनही अनिकाच्या कानात घुमत होती. "मॉम, उठ ना मॉम, विमान लँड होणार आहे."
विमानाच्या बिझनेस क्लासच्या आरामदायक सीटवर झोपलेली अनिकाची डोळे झटक्यात उघडली आणि तिच्यासमोर होती तिची 6 वर्षांची मुलगी रिया. रियाचा निष्पाप चेहरा आणि तिच्या सुंदर तांबड्या डोळ्यांकडे बघून अनिकाला हायसं वाटलं. तिचं गेलेलं आयुष्य काही कमी नव्हतं एक वाईट स्वप्नाप्रमाणे. आज अनिका तिच्या मुली रिया सोबत बंगळुरूहून मनाली 6 वर्षांनी परत येत होती. रियाने तिचं गेमिंग टॅबलेट आईच्या पर्समध्ये ठेवलं आणि गोड स्वरात अनिकाला विचारलं, मॉम, आपण मनालीला माझ्या डॅडला शोधायला चाललो आहोत का? अनिकाने शांतपणे तिचं समजावलं, मी तुला किती वेळा सांगितलं नी, तुझे कोणी डॅड नाहीये. त्यावर रिया म्हणाली, ओह कम ऑन मॉम, शाळेत टीचर म्हणतात की प्रत्येक मुलाला आई, बाबा असतात. आता मी माझ्या गेमिंग वर्ल्डमधल्या कॅरेक्टर्ससारखी दुसऱ्या कुठल्या तरी जगातून आलेली नाही ना, तर अर्थातच माझे बाबा असतीलच. किंवा कोणत्या जादूगाराने मला त्याच्या हॅटमधून बाहेर काढलंय का? आब्रा का डाबरा, रिया बाहेर ये. रियाच्या या वाक्यावर दोघी मायलेकी जोरात हसल्या. हसू आवरून रियाने दुसरा प्रश्न विचारला, तर आपण इथे माझ्या भावाला शोधायला आलो आहोत का? रियाचा हा प्रश्न ऐकून अनिका एका गहन विचारात गेली. तिला आठवलं की 6 वर्षांपूर्वी रुग्णालयात तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. आणि अनिकाच्या वडिलांच्या अंगकाठीचा एक माणूस तिची मुलं तिच्यापासून काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. कमजोर अनिकाने मोठ्या धैर्याने त्या माणसाचा सामना केला आणि रियाला वाचवलं. पण दुर्दैवाने ती तिच्या मुलाला वाचवू शकली नाही. आणि तो माणूस तिचा मुलगा घेऊन पळून गेला. त्या झटापटीत अनिकाला गंभीर दुखापत झाली होती, एवढी की तिचं जगणं अवघड झालं होतं. आणि यामुळे अनिकाच्या मावशीने तिला तिच्यासोबत बंगळुरूला नेलं होतं, जिथे अनिकाचा उपचार करण्यात आला. या 6 वर्षांत अनिका पूर्णपणे बदलली होती. हॉर्मोनल असंतुलनामुळे वाढलेलं तिचं वजन आता पूर्णपणे कमी झालं होतं. तिचे लांबसडक कमरपर्यंतचे केस, काळे तीक्ष्ण डोळे, गोरे गाल आणि एकदम परफेक्ट जॉलाईन, गुलाबी ओठ आणि सुरेख लंबी मानणी. शिफॉनची लाल साडी नेसलेली अनिका नदीच्या वळणासारखी भासत होती. फ्लाईट अटेंडंट असो किंवा इतर प्रवासी, सगळेजण अनिकाकडे पाहत होते. निष्पापपणे प्रश्न विचारणाऱ्या रियाला हे माहीत नव्हतं की अनिका मनालीला परत येण्याचं मुख्य कारण हे होतं की गेल्या 6 वर्षांत कुणालच्या आजोबांनी कुठल्याही परिस्थितीत अनिका आणि कुणालचा घटस्फोट होऊ दिला नव्हता. पण अखेर 6 वर्षांनी कुणालच्या हट्टासमोर ते झुकले आणि त्यांनी या लग्नाला संपवण्याची परवानगी दिली. मनालीला परत जाऊन ती घटस्फोटाच्या कागदांवर सही करणार होती आणि सोबतच ती तिच्या हरवलेल्या मुलालाही शोधणार होती. काही वेळात फ्लाईट लँड झाली. मनालीच्या भूमीवर पाय ठेवल्यावर अनिकाला वाटलं की काहीतरी वाईट घडणार आहे. ती लगेज काउंटरकडे जात होती. तिने मागे पाहिलं तर सगळे प्रवासी तिच्याकडे बघत हसत होते, जणू तिच्या सौंदर्यात गढून गेले होते. अनिका थोडीसा घाबरून रियाला सावरत पुढे चालू लागली. लगेज काउंटरवर अनिका तिचं सामान उचलायला वाकली. तेवढ्यात 3 ते 4 लोक धावत आले आणि तिचं सामान उचलून तिला देऊ लागले. जणू काही तिला बोलायचा बहाणा शोधत होते. अनिका शांतपणे ट्रॉलीवर सामान ठेवून रियाचा हात धरून बाहेर जायला निघाली, तेवढ्यात तिच्या वडिलांचा फोन आला. अनिकाने फोन उचलताच गौतमने कोणतीही विचारपूस न करता थेट सांगितलं, कुणाल तुला घ्यायला एअरपोर्टवर येत आहे. त्याच्यासोबत घरी ये, तुला 2 पेपरांवर सही करायची आहे, एक घटस्फोटाचे पेपर आणि दुसरे. बोलताना गौतम अडखळला आणि मग थोडं थांबून म्हणाला, घरी ये, मी सगळं सांगतो. अनिकाने काहीही न बोलता फोन ठेवला. गौतमने सांगितल्याप्रमाणे कुणाल एअरपोर्ट बाहेर तिची वाट बघत उभा होता. 6 वर्षांत कुणालही खूप बदलला होता. आता तो विद्यार्थी नव्हता, तर एक यशस्वी व्यावसायिक झाला होता. डार्क ब्राऊन रंगाचा कडक सूट, नीटसे कापलेले आणि जेल लावलेले केस, दाढी ट्रिम केलेली होती. त्याचं व्यक्तिमत्व तर सुधारलं होतं, पण त्याचे ते रूढ आणि गर्विष्ठ स्वभाव अजूनही तसेच होते. तो फक्त अनिकाची वाट बघत होता कारण त्याला तिला सोडून मुक्त व्हायचं होतं. कुणाल एक पाय रेलिंगवर ठेवून सतत ते हलवत होता. बाहेर पाहत इम्पेशंट ड्रायव्हरला म्हणाला, आजपर्यंत कोणालाही घटस्फोट मिळण्याची एवढी आनंदाची वेळ आली नसेल. कोणत्याही परिस्थितीत आजच त्या मोठीकडून मी घटस्फोटाच्या कागदांवर सही करून घेईन. ड्रायव्हर राजू बिडी ओढत म्हणाला, साहेब, काळजी करू नका. आज सकाळी मी मातेच्या दर्शनाला गेलो होतो, तिला तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना केली. आज नक्की पेपर्स साईन होतील.
हे ऐकून कुणालने कटाक्ष टाकत हसत म्हटलं, फक्त घटस्फोट नकोय. अनिकाच्या आईची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून गेली होती. ती कंपनीही हवी आहे. राजू, ज्याच्या हातात अनिकाच्या नावाचा बोर्ड होता, तो सरळ करत म्हणाला, अरे ती फॅक्टरी सुद्धा मिळेल, चिंता नको. त्याच वेळी कुणालच्या मनात काहीतरी येतं आणि तो ड्रायव्हरला म्हणतो, ऐक, तिला पाहून माझा मूड नेहमी खराब होतो आणि आज इतक्या चांगल्या दिवशी मी मूड बिघडवू शकत नाही. म्हणून मी तिकडे पाठ करून उभा राहतो. चालेल ना, तू तिला पाहिले नसलंस, पण तुझ्या हातात तिचं नाव असलेला बोर्ड पाहून ती तुझ्याजवळ नक्की येईल. कुणाल आरामात पाठ फिरवून उभा राहायला जातो. तेव्हाच अचानक त्याची नजर एअरपोर्टच्या गेटवर जाते आणि काहीतरी पाहून त्याची नजर तिथेच खिळते. कुणालने एअरपोर्टमधून बाहेर येणाऱ्या एका मुलीला पाहिलं आणि तो तिला पाहतच राहिला. जणू काही तो कधीच इतकी सुंदर मुलगी पाहिली नव्हती. त्या मुलीला पाहून कुणालच्या तोंडातून निघून जातं, अरे यार, इतकी सुंदर मुलगी मनालीत कधीच पाहिली नाही. ड्रायव्हर राजूनेही त्याच्या म्हणण्याला समर्थन दिलं. कुणाल वेळ न घालवता रेलिंग ओलांडून त्या मुलीकडे धावत जातो आणि अचानक तिच्यासमोर येऊन तिचा रस्ता अडवतो. ती सुंदर मुलगी दुसरी कोणी नसून अनिका होती. कुणालला याचा अजिबात पत्ता नव्हता. अचानक कुणालला समोर पाहून अनिका आश्चर्यचकित होते आणि एकाच क्षणात तिला ते सगळं आठवतं जे तिला नेहमी विसरायचं होतं. अनिका एक क्षणासाठी घाबरते. तिला वाटतं की कुणाल पुन्हा तिची पूर्वीप्रमाणेच बेइज्जत करेल, म्हणून ती त्याला चपराक मारायला तयार होती. पण आपल्या वडिलांसमोर कोणतंही नाटक करायचं नाही असा विचार करून ती थांबते. तेवढ्यात कुणाल बोलतो, हॅलो मिस गॉर्जियस, तुम्ही मनालीत पहिल्यांदाच आलात असणार, कारण जर आधी कधी आले असतात तर हे शक्यच नाही की तुम्ही माझ्या नजरेतून सुटून गेल्या असतात. अनिकाला आधी काही समजत नाही, पण काही क्षणातच ती ओळखते की कुणाल तिला ओळखू शकलेला नाही. अनिका रियाकडे पाहते, जी आपल्या गेमिंग टॅबमध्ये मग्न असते, आणि कारण तिने हेडफोन लावले होते, तिला आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टी ऐकू येत नव्हत्या. हे पाहून अनिकाला हायसं वाटतं. अनिका कुणालच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टॅक्सीला आवाज देत राहते, टॅक्सी, टॅक्सी. अनिकाला तिला ओळखून नये असं वाटतं होतं, पण कुणालही हार मानणारा नव्हता. कुणाल तिच्या मागे पळत जातो आणि तिचा रस्ता पुन्हा अडवतो, अरे अरे, टॅक्सीची काय गरज आहे, मी तुम्हाला माझ्या गाडीत सोडतो ना. आणि हे नन्ही गोड मुलगी कोण आहे, हे म्हणत त्याने रियाकडे इशारा केला आणि तिच्या गालावर हात फिरवला. पण रिया, जी आपल्या टॅबवर गेम खेळत होती, तिचा गेममध्ये अडथळा येणं तिला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे तिने टॅबमधून वर न पाहता आपला गाल झटकून घेतला. असं करताना रियाचे हळूहळू तिच्या कानावरून घसरले आणि खांद्यावर आले. पण तरीही तिचं लक्ष फक्त गेमवरच होतं. अनिका टॅक्सी शोधण्यात व्यस्त असते, पण कुणाल तिला वेगवेगळ्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत राहतो. कुणाल म्हणतो, ओ, समजलो, ही तुमची छोटी बहीण असणार, नाही का? हे ऐकून रिया जोरजोरात हसू लागली. तेवढ्यात कुणालला पुन्हा गौतमचा फोन येतो. कुणाल फोन उचलताच गौतम विचारतो, काय, अनिका दिसली का? कुणाल रागात उत्तर देतो, तुमची मुलगी सुई नाहीये, की तिला शोधावं लागेल. जेव्हा ती बाहेर येईल तेव्हा फक्त तीच दिसेल. तिच्या मागे उभे असलेले लोकही दिसेनासे होतील. हंफ, असं म्हणून तो रागाने फोन कट करतो. कुणालचं बोलणं ऐकून अनिकाला समजतं की तो नक्की तिच्याच बद्दल बोलत होता. अनिकाला कुणालवर खूपच राग येत असतो, पण तिला लवकरात लवकर टॅक्सी हवी असते. ती जोरात ओरडते, टॅक्सी. हे ऐकून कुणाल अजून जास्त इम्प्रेस होतो आणि गोड स्वरात बोलतो, अहो मिस, मी तुम्हाला सोडतो ना. त्यात काय आहे, मी ज्याला घेण्यासाठी आलो होतो, ती बहुधा आलेलीच नाही. तुम्ही जर बेंगळुरूच्या फ्लाईटमधून आली असाल, तर तुम्ही फ्लाईटमध्ये कोणतीतरी फार जाड बाई पाहिली असेल. हे ऐकून अनिका एका क्षणासाठी थांबते आणि कुणालकडे पाहते. कुणाल पुढे म्हणतो, खरं म्हणजे 6 वर्षांपूर्वी ती 120 किलोची होती. आता 6 वर्षांत तिने नक्की डबल सेंचुरी पार केली असेल. अनिका काहीही न बोलता त्याचं बोलणं ऐकत राहते आणि विचार करते की कुणाल तिला काय काय समजतोय. कुणाल अजूनही अनिकाला पाहून तिला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात असतो आणि तिला हसवण्यासाठी म्हणतो, मला वाटतं फ्लाईटवाल्यांनी तिला बसायला मनाई केली असावी. म्हटलं असेल की, तू बसलीस तर फ्लाईट कशी उडेल. हे बोलून तो स्वतःच हसू लागतो आणि आशा करतो की त्याच्या जोकवर अनिका हसेल. पण अनिका शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते.
अनिका हसत नसल्याचं पाहून कुणाल आपली हसणं थांबवतो आणि म्हणतो, अरे सोडा, मी सुद्धा कोणाच्या गोष्टी बोलतोय. कुठे तुम्ही आणि कुठे ती? तेवढ्यात एक टॅक्सी अनिका समोर येऊन थांबते. दुसऱ्या बाजूला कुणालचा ड्रायव्हर, हातात अनिका घेतलेली नावाचा बोर्ड घेऊन धावत येतो आणि तो येऊन कुणालच्या बाजूला उभा राहतो. जणू तो कुणालला काहीतरी सांगण्यासाठी आला होता. अनिका घाईघाईत रियाला टॅक्सीत बसवते आणि स्वतः बसण्याची तयारी करते. तेव्हाच कुणाल थोडा निराश होऊन म्हणतो, तुम्हाला मनालीत काहीही हवं असेल तर फक्त एकच नाव लक्षात ठेवा, कुणाल डोगरा. कोणालाही माझं नाव विचारा, माझ्या घरापर्यंत सोडेल तुम्हाला. टॅक्सी निघणार असते तेवढ्यात कुणाल टॅक्सीला थांबवतो आणि खिडकीपाशी वाकून फ्लर्टी अंदाजात म्हणतो, अरे मिस, तुमचं नाव तरी सांगून जा. हे ऐकून अनिका त्याच्याकडे पाहते. हळूच आपले काळे गॉगल्स काढते आणि खूपच धारधार नजरेने कुणालकडे पाहत, कोणताही हावभाव न दाखवता शांतपणे म्हणते, अनिका घेतलेली. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.